नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। सर्वात आधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींची। तर आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आम्ही फक्त स्वामीबद्दल बोलतो। आपल्याला आयुष्यामध्ये काहीच नाही आहे, फक्त स्वामी 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 तेच करतात सगळे तेच करणार आहे आणि त्यांच्यावर आपल्याला सगळं सोडून द्यायचं आहे। मग बघा तुम्हाला कसं त्यांचा आशीर्वाद भेटणार आहे। फक्त निस्वार्थ भावनेने आपल्याला त्यांचं होऊन जायचं आहे। आपण काल परवादी मी एक लेख वाचला होता, असं स्टेटस ठेवलं होतं कोणी व्हॉट्सअपवरती, की काय सांगितलं की आपण देवाकडे जे काही आपण पारायण करतो, जे काही पूजा करतो, जे काही आपण आरती वगैरे करतो, ते सगळं करतो आपण। पण ते कशासाठी करतो की आपल्याला धन हवं आहे, आपल्याला लक्ष्मी पैसा पाहिजे, आपल्याला नोकरी पाहिजे, आपल्याला संतती पाहिजे, राईट। आपल्याला एखादं आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे, आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे म्हणून आपण पूजा करतो, नोकरी लागत नाही म्हणून पूजा करतो, लग्न होत नाही म्हणून पूजा करतो। पण कोणी असं म्हणतं का स्वामी मला तुम्ही पाहिजे म्हणून मी तुम्हाला पूजा करते? नाही। त्याच्यामध्ये किती मोठं अंतर आहे आणि किती मोठी गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी, असा आपण कधी विचार करतो का? नाही करत ना। तर मला असं वाटतं की खरंच यार, खरंच म्हणजे ही गोष्ट किती महत्त्वाची आहे आणि किती मोठा डीपली सांगितलेला आहे। ह्याचा अर्थ जर विचार केला तर किती मोठा आहे की आपण स्वामी तुम्ही पाहिजे मला म्हणून मी पूजा करते, म्हणजे तुम्ही पाहिजे म्हणून मला ही सेवा करायची आहे। असं कधीच मला वाटत नाही की खरंच कोणी असं केलं असेल म्हणून, पण मनाला लागून गेली त्या गोष्टी मला। चला ठीक आहे। तर जसं तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आपण ह्या चॅनलवरती सगळ्यांचे जे मत आहेत किंवा तुम्हाला प्रत्येक स्वामी आहेत ही साक्ष गोष्ट आहे, 100% सत्य गोष्ट आहे की त्या आहे तिकडे, अजूनही आहेत। हम गया नाही जिंदा आहे म्हणून ते साक्षात म्हणतात ते। कारण प्रत्येकाला कुठं ना कुठं, आता मी जे केंद्रात जाते ना, त्या केंद्रामध्ये किती लोक तरी असे आहेत की ज्यांनी स्वतः स्वामींना पाहितलेलं आहे। आणि आमच्या केंद्राची एक म्हणजे खूप चांगले सेविका आहे, त्यांचं नाव विद्या देशमुख म्हणून आहे। एवढे चांगले ते सेवकरी आहे, खूप वर्षापासून ते स्वामी सेवेमध्ये आहे। ते जेव्हा आरती करता केंद्रामध्ये, म्हणजे मी सांगताना असे काटे येतात अंगावरती, ते जेव्हा आरती करतात त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जेव्हा ते आरती करतात तेव्हा स्वामी महाराजांचे जे फोटो आहे त्यांना बोलताना दिसते। म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की किती लोकांनी त्यांनी असं दर्शन दिलेलं आहे की मी साक्षात आहे, मी अजून जिवंत आहे म्हणून। असं अजून काय प्रूफ पाहिजे तुम्हाला? भरपूर लोकांना त्यांनी असं दर्शन दिलेलं आहे, कशा ना कशांमध्ये, कोणत्या रूपामध्ये, त्यांचे प्रश्न सोडवून। प्रश्न पण सुटणं हे पण स्वामीचं दर्शन केल्यावर किंवा त्यांची एखादी सेवा केल्यावरच तुमचा प्रश्न का सुटतो, हा पण एक प्रूफ आहे ना की स्वामी आहेत म्हणून। का नाही आहे, ह्याच्या आधी का सुटला नाही? पण तेच तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा घेतली तर त्या प्रश्न सुटून जातो का? असं ह्याच्या आधी का सुटला नाही? म्हणजे हा पण एक प्रूफ आहे की स्वामी आहेत म्हणून। तर एक अशी याचं भरपूर भाविक असे आहेत ज्यांना स्वामींनी अनुभूती दिलेली आहे, स्वामींना प्रत्यक्ष रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे। तर त्यांचे सुद्धा आम्ही अनुभव वाचतो, त्याच्यामुळे आज एक खूप चांगला अनुभव आलेला आहे। इगतपुरीचे त्यांचं नाव आहे सागर शिंदे, इगतपुरीचा। त्यांनी आपली जे भावना आहे किंवा त्यांचा जे अनुभव आहे, स्वामी सेवेचा जो अनुभव आहे की स्वामींनी कसं त्यांना दर्शन दिलेलं आहे, त्यांनी त्या सांगितलेलं आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि अनुभव वाचल्याने काय होतं तुम्हाला वाटत असेल की काय होणार आहे? जेवढा आपण अनुभव वाचत जातो, दुसऱ्यांचा ऐकत जातो, तेवढा आपला विश्वास पक्का होत जातो। हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा। आपण दुसऱ्यांचा ऐकत आहे म्हणजे आपला विश्वास अजून पक्का होतो, नाही खरंच स्वामी आहेत, नाही खरंच स्वामी असं करतात, नाही खरंच स्वामी आपल्याला पाहतात। ह्या सगळ्या गोष्टी अजून दृढ, म्हणजे असं ना काय म्हणतात ना, एकदम मुळापासून तो मनात बसलेला असतो आपलं। आणि तशी आपली सेवा अजून जास्त आपण तळमळीनं करतो, नाही स्वामी आहेत, स्वामी बघतील, स्वामी करतील म्हणून आपला विश्वास स्वामीवर वाढतो। आपली सेवा आपण भावनेनं करतो, तळमळीनं करतो। त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या जे अनुभूती आहे, त्यांचा जे अनुभव आहे, नक्की तुम्ही बघत जा, मला असं वाटतं। तर मी जे त्यांनी लिहिलेलं आहे तसं मी तुम्हाला वाचून दाखवते। तुमचे पण काही असतील अनुभव तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये लिहा तुमचं नाव, तुमचा पत्ता, किंवा पत्ता नाही, तुमचं नाव, तुमची सिटी, तुम्ही कुठे राहता आणि तुमचा अनुभव तुम्ही कमेंटमध्ये लिहा। तुमचं किंवा नाव तुम्हाला शेअर करायचं नसेल तर मग तसंही सांगून द्या, मी नाव शेअर करणार नाही, फक्त तुमचा अनुभव सांगा, जेणेकरून लोकांना मदत व्हावं, लोकांना समजावं की स्वामीची प्रचिती किती आहे म्हणून। तर आता मी वाचते। मी सागर शिंदे, राहणारा इगतपुरी। मी स्वामी सेवेत मागील 5-6 वर्षापासून इगतपुरी केंद्रामध्ये सेवेत आहे आणि मला स्वामीचं खूप प्रचिती आली आहे। पण या दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप सप्ताहात मला वेगळाच स्वामींचा साक्षात्कार झाला। आता त्यांनी आय थिंक त्यांचा नंबर पण दिलेला आहे, यूट्यूबवर शेअर करून देते, तुम्ही कॉल करून त्यांना प्रत्यक्षात विचारू शकता। त्यांनी त्यांचा नंबर पण इकडे शेअर केलेला आहे। हेची देही हेची डोळा, ते म्हणतात ते खरंच
मी माझ्या स्वतः डोळ्याने अनुभवला आहे. म्हणजे विचार करा, समोरचा जेव्हा सांगतो अनुभव तर तो किती विश्वासानं, किती खुशीनं, किती तळमळीनं सांगतात की खरंच त्यांना काहीतरी वेगळं जग भेटलेलं आहे. कारण तो एक आनंदच वेगळा होतो. तुम्ही याला स्वामींनी जर दर्शन दिलं तर असं नाही वाटतं तुम्हाला बाबा सगळ्यांना नाही दिलं, मला स्वामींनी दर्शन दिलं. मग एक स्पेशल फील होतो आपल्याला, असं वाटतं की काहीतरी एक कोहिनूरचा हिरा आपल्याला भेटलेला आहे. तर तसंच अनुभव ह्यांचा आहे. परमपूज्य गुरुमाऊली हितगुज मध्ये बोलले होते की जो सेवेकरी रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत प्रहर सेवा करतात त्यांना साक्षात स्वामी दिसतात. खरंच आहे. म्हणजे त्यांना प्रहर सेवा, आता स्वामींच्या पुण्यतिथीमध्ये किंवा दत्त जयंतीच्या वेळेला सप्ताहामध्ये गुरुचरित्र आरंभीला जातो. त्या गुरुचरित्र सप्ताहामध्ये प्रत्येकाची म्हणजे खूप सारे सेवा तुम्हाला करायचा असतो त्याच्यामध्ये. तर त्या सेवेमध्ये तुम्ही नक्की घ्या. आणि तुम्हाला खरंच जर अनुभवायचा असेल की काय आहेत का स्वामी म्हणून, तर ह्याच्यामध्ये वेळ दिलेली आहे रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत, जेव्हा कोणी नसतो. म्हणजे जी वेळ अवघड असते ना त्यावेळी केलेली सेवा महाराजापर्यंत लवकरात लवकर पोहोचते. कारण सगळी दुनिया झोपलेली आहे आणि आपण स्वामी सेवा करते. म्हणजे आपल्या मागची जी तळमळ आहे, जी सेवा आहे, जी आपली इच्छा आहे, जी आपली भक्ती आहे स्वामीपर्यंत खरी आहे म्हणून आपण जागी आहोत, राईट. त्याच्यामुळे मग ती सेवा पण, ती प्रार्थना पण लवकरात लवकर स्वामीपर्यंत पोहोचते. तरी आता मी डिस्टर्ब नाही करणार, सॉरी. परमपूज्य गुरुमाऊली हितगुजमध्ये बोलले होते की जो सेवेकरी रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत प्रहर सेवा करतात त्यांना साक्षात स्वामी दिसतात. खरंच आहे. मी 7 दिवस सकाळी गुरुचरित्र पारायण करून रात्री प्रहर सेवेला 12 ते 4 या वेळी प्रहर सेवेला यायचो. म्हणजे सकाळी पारायण पण करायचे आणि 12 ते 4ला प्रहर सेवेला यायचे. ते दत्त जयंतीच्या आदल्या रात्री सुमारे 2:30 वाजता, 2:30 ते 3च्या दरम्यान, म्हणजे दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी 2:30 ते 3च्या दरम्यान पहाटे किंवा रात्री प्रहर सेवा चालू असताना मी स्वामींच्या फोटोकडे माझं लक्ष गेले. तेव्हा स्वामींच्या फोटो दिव्य असा प्रकाश दिसत होता. स्वामींच्या पोटातून एक दिव्यांची ज्योत दिसली. नंतर ती मोठी झाली. मला काहीच कळत नव्हतं. मग मी स्वामी समर्थ मंत्र जप चालूच ठेवला. त्या जशी ती ज्योत पूर्ण फोटोच्या आकारातून दिसले, म्हणजे पूर्ण ती ज्योत मोठी मोठी होत होत पूर्ण फोटोमध्ये पूर्ण फक्त ज्योतच दिसली. त्यांना स्वामी महाराज दिसले नाही. म्हणजे मला अंगावर काटे येतात आता पण दिसली, काहीच कळत नव्हतं. श्री स्वामी समर्थ जप चालूच ठेवला. त्या जशी ती ज्योत पूर्ण फोटोच्या आकारातून दिसले त्यात मला स्वामी काय दिसेना, म्हणजे स्वामी काय दिसले नाही त्यांना. मग मला वाटलं की मला भास होतो म्हणून मी माझे डोळे चोळले तरी स्वामी फोटोत नव्हते, म्हणजे स्वामी फोटोत नव्हतेच. मग त्या फोटोत कधी नवनाथ दिसले, क्षणाक्षणात मला दत्त महाराज, त्रिशूळ हातात घेतलेली देवी, तर कधी शंकर विष्णू, नंतर खूप मोठं स्वामीचं स्वरूप दिसलं. जशी की माझी नजर पोहोचतच नव्हते. यार मला अंगावर काटा येते. ओ माय गॉड, दिसतच नव्हतं. विष्णू शंकर शंकर विष्णू, नंतर खूप मोठं स्वामींचं स्वरूप दिसलं. जशी की माझी नजर पोहोचत नव्हतं. हे दिव्य अनुभूतीपासून मला काहीच सुचत नव्हते. मी प्रहर तसेच सोडून बाहेर मंडपात आलो. मला खूप घाम आला. काहीच सुचत नव्हते की मी काय अनुभवत होतो. मग मला असं घामाघूम आणि घाबरलेल्या अवस्थेत पाहून चांडक काकांनी मला सांभाळून धीर दिला व मी घाबरलो अवस्थेमध्ये माझं शरीर थरथरत होता. म्हणजे एवढं घाबरून गेले होते ते की त्यांचं शरीरच थरथर करत होता. ते शांत झाले. नंतर मी वरील सर्व हकीकत काकांना व उपस्थित प्रहर सेवेकरांना सांगितली. त्यांनाही माझा हा अनुभव ऐकून अंगावर काटा आला. खरंच जे स्वरूप पाहण्यासाठी लोक मोठमोठी दिव्य अग्निपरीक्षा देतात, तप करतात, त्यांना हे स्वरूप बघायला लवकर भेटत नाही. ते दिव्य स्वरूप मला या सप्ताहात प्रहर सेवेत स्वामींनी मला दिव्य दर्शन व अनुभूती दिली. मी काय अनुभवलं ते स्वामीचं स्वरूप मी शब्दात वर्णन करू शकत नाही आणि हा अनुभव मी आजन्म विसरणार नाही. सागर शिंदे, इगतपुरी केंद्र. त्यांचा नंबर दिलेला आहे 9766401890. तर तुम्हाला वाटलं की अनुभूती खरं आहे खोटी आहे, तुम्ही एकदा कॉल करून विचारून घ्या त्यांना. म्हणजे अप्रतिम असं अनुभव त्यांनी सांगितलेला आहे आणि खरंच स्वामी आहेत. फक्त एकच कंडिशन आहे की तुम्ही निस्वार्थ भावनेने सेवा करा, कोणाला त्रास देऊ नका. हे बघा असं पण आहे त्या पूजापाठामध्ये की आपण दिवस रात्र पारायण करतो, स्वामींचं जप करतो, पारायण वाचतो, नित्यसेवा करतो, सगळं काही करतो, पण एखाद्या व्यक्तीला मन दुखवतो, चोरी चकारी, मारघाण करणं, दुसऱ्यांना त्रास देणं, दुसऱ्यांना छळणं, त्यांना फसवणं, त्यांना खोटं बोलणं ठीक आहे. एखाद्या भल्यासाठी तुम्ही जर खोटं बोलता तर ठीक आहे, पण एखाद्याची मुद्दामून फसवणूक करणं, त्यांचं मन दुखवणं, हे खूप गंभीर गुन्हा आहे. मग त्यावरती तुम्ही आयुष्यभरही पारायण केलं ना तर स्वामी तुमचा हात अजिबात धरणार नाही, तुम्हाला दर्शन देणार नाही.
दुसऱ्यांचं मन दुखवणं, प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वामी आहेत हो, प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वामी आहेत. कोणाला बोलून, कोणाला मन दुखवून तुम्ही स्वामींना त्रास देताय, स्वामींना दुखवताय. त्याच्यामुळे पूजेपाठ कधी तुम्हाला लाभणार आहे, जेव्हा तुम्ही कोणाचं मन न दुखवता. आपल्याला माहिती आहे ना आपण कसं आयुष्य जगत आहे, माहिती पडतो. एखाद्याला तुम्ही पटकन वाईट बोललं की तुम्हाला कळणार की नाही मी हे चुकीचा केलेला आहे, पण तुम्ही मान्य नाही करणार. पण तुम्ही कळणार आहे की हा नाही करायला पाहिजे होता, की घडून गेला माझ्याकडून. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपण कसलं आयुष्य जगत आहे आणि आपल्याला पण सगळ्या गोष्टी माहिती आहे की काय चुकीचं आहे आणि काय नाही. कारण लहान लेकरांना जर माहिती आहे तर आपण तर खूप मोठे आहे हो, आपल्याला सगळ्या गोष्टी कळतं. त्याच्यामुळे चांगलं आयुष्य जगा, तुम्ही पण जगा, दुसऱ्यांना बी जगा, कोणाचं मन दुखवू नका, कोणाची फसवणूक करू नका, मार घाण असं सगळ्या गोष्टी जे विकार आहे ते आपल्या बाजूला ठेवा आणि स्वामीची पूजा करा. फक्त निस्वार्थ भावनेने करा. नक्की तुम्हाला ही स्वामी दर्शन देतील आणि न मागता स्वामीचा एकदा आशीर्वाद भेटला ना, तुम्हाला मागायची सुद्धा गरज नाही हो, तुम्हाला तोंड सुद्धा उघडायची गरज नाही आहे, प्रश्न सुद्धा लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला तो प्रश्न येण्याच्या आधी तुमचा प्रश्न सॉल्व्ह झालेला असणार आहे, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला, स्वामीची सेवा करा निस्वार्थ भक्तीने. अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ.